मी किरण वागसकर तर टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला 2018मध्ये करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी ही पोस्ट मिळाली होती. 2021ला मला उपशिक्षण अधिकारी व राज्य कर निरीक्षक हे पद मिळालं व 2022मध्ये माझं उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली व राज्यात माझा 6वा क्रमांक आला आहे. तर या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण राज्यसेवा प्रीचा अभ्यास कसा करावा, स्ट्रॅटेजी काय असावी याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर MPSC प्रीचा अभ्यास करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिले सिलेबस, दुसरं PYQ आणि तिसरी टेस्ट सिरीज. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही चांगल्या प्रकारे केल्या तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क्स येऊ शकतात. तर पहिला पॉईंट आपण सिलेबसचा पाहू. आपण नेहमीप्रमाणे ट्रॅडिशनली मार्केटमध्ये जातो, एखादं बुक विकत घेतो व ते पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचतो. पण अभ्यास करताना असं अजिबात करू नये. सर्वात पहिल्यांदा आपल्याला आयोगाचा सिलेबस काय आहे, म्हणजे कोणतीही एक्झाम असो ऑब्जेक्टिव्हची, पहिल्यांदा सिलेबस पाहणं खूप गरजेचं आहे. सिलेबसमध्ये नेमके कोणते पॉईंट्स आहेत आणि त्याला धरून वाचणं खूप महत्त्वाचं आहे. सिलेबस म्हणजे प्रीसाठी तसा कमी सिलेबस आहे, पण मेनसाठी खूप मोठा सिलेबस असतो. मग आपण सर्वच बुक वाचत बसलो तर महत्त्वाचे पॉईंट्स कुठं फोकस करायचं ह्या गोष्टी आपल्याकडून सुटून जातात. त्यामुळे सिलेबसला धरून वाचणे खूप गरजेचे आहे. तर अभ्यास करताना म्हणजे तुम्ही नवीन अभ्यास चालू करत असाल किंवा तुम्ही आधी पण अभ्यास केला असाल तर तुमची ही गोष्ट चुकत असेल की तुम्ही सिलेबसच पाहत नसताल, त्याच्याकडे लक्ष देत नसाल. तर सुरुवातीला हीच गोष्ट करायची की सिलेबस व्यवस्थित पाहायचा आहे. त्यातले प्रत्येक पॉईंट्स पाठ पाहिजे आपले सिलेबसमधले. सिलेबसमध्ये नेमके कोणते पॉईंट्स आहेत. आता आपल्याला इथे प्रीसाठी 7 विषय आहेत. प्रीचा सिलेबस तसा खूप वेग आहे, पण तरी पण त्यात जे पॉईंट्स दिले आहेत ते व्यवस्थित करणे खूप गरजेचे आहे. त्यातून आपल्याला बरेच लिंक लागून जाते. प्रश्न कसे येतील प्रिलिम एक्झामसाठी हे आपल्याला समजतं. आता इथेच पहा, करंटमध्ये दिलेलं आहे की राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. म्हणजे हे तिन्ही पण महत्त्वाचे आहे, राष्ट्रीय पण, आंतरराष्ट्रीय व राज्य. आणि आपण पेपर पाहिला तर आपला असं समजतं की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत जास्त करून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चालू घडामोडीला जास्त महत्त्व दिलं जातं. हे नंतर तुम्हाला PYQ म्हणून समजेल. आयोग आपल्याला 2 माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असतं, एक सिलेबस व दुसरं PYQ. तर काय वाचावं हे सिलेबसमधून समजतं आणि कसं वाचावं हे आपल्याला PYQ मधून समजतं. तर सुरुवातीला आपण काय वाचावं हे पाहू. तुम्ही प्रीसाठी करंटसाठी कोणतंही एक एअरबुक किंवा मग एखादं मासिक, परिक्रमा सर्वच वापरतात, परिक्रमा तुम्ही वापरू शकतात. आणि न्यूजपेपर पण तुम्ही फॉलो करू शकतात. न्यूजपेपर दररोज वाचल्याने काय होतं की आधी जी बातमी आहे आधी आलेली त्याची पुढं त्याच्याविषयी परत एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ती बातमी लक्षात राहून जाते व नंतर त्याचं रिवाईज करण्याची गरज पडत नाही आणि त्याची एक लिंक आपल्या डोक्यात बनते. पण तुम्ही जर न्यूजपेपर वाचत नसाल तर तुम्ही एखादं एअरबुक किंवा मग परिक्रमाचं मासिकसुद्धा वाचू शकता. त्यांनी सुद्धा तुमचं करंट अफेअर्स क्लिअर होतं. आता जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांना सायन्स हा विषय अवघड जातो, तर त्यांनी हा प्रयत्न करावा की करंट अफेअर्समध्ये जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याच्यावर भर द्यावा. करंट अफेअरला जवळजवळ 15 मार्क्स असतात. तर मिनिमम म्हणजे ज्यांचं बॅकग्राऊंड नाही आहे सायन्स त्यांना मिनिमम 13 किंवा 14 मार्क्स पडणे अपेक्षित आहे. जर तिथं तुम्ही मागं पडला तर सायन्समध्ये पण खूप वाचून सुद्धा आर्ट्स किंवा कॉमर्सवाल्यांना मार्क्स पडत नाही. त्यामुळं हा विषय दुर्लक्षित करणं धोक्याचं ठरू शकतं आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना. दुसरा विषय आहे इतिहास. इथे इतिहासात आपल्याला परत 3 पॉईंट्स सापडतील. भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ व महाराष्ट्राच्या भारांशासह. तर याच्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला भारताचा इतिहास, याच्यात प्राचीन व मध्ययुगीन हा पण भाग येतो.
आणि आता राष्ट्रीय चळवळ म्हणजे हे गांधीयुगातल्या ज्या चळवळी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कायम प्रश्न पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला समाज सुधारकांवर जास्त फोकस केलेला आढळतो. तर एन्शियंट आणि मिडिवलमध्ये काय वाचावं, एक तर आपल्याला हे मेन्समध्ये येत नाही आणि ते प्रीसाठी आपल्याला वाचावं लागतं आणि त्याचा सिलेबस खूप वास्ट आहे तसा पाहायला गेला तर एन्शियंट आणि मिडिवलचा. तर तो कसा वाचावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर एन्शियंटमध्ये जास्त म्हणजे मोठी पुस्तकं वाचण्याची गरज नाही, जास्त मिडिवलचा पण जास्त मोठी पुस्तकं वाचायची. तुम्हाला मार्केटमध्ये त्याचं सारांश मध्ये एखादं बुक मिळून जाईल, तेच मार्केटमधून आणून व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. एन्शियंटमध्ये समज वैदिक काळ असेल किंवा हडप्पा मोहेंजोदडोचा जो युग आहे ते असेल किंवा मग गुप्तांचा काळ असेल, तर याच्यात नेमकं काय वाचावं. आता हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे इतिहास एन्शियंटमध्ये आपल्याला असं आढळतं की प्रत्येक टॉपिक्सवर त्यांना आयोगाची विचारण्याची एक वेगळी धाटणी आहे. तुम्ही पाहाल हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीचा म्हणजे सिंधू संस्कृतीच्या त्याच्यावर लय करून ते असं विचारतील की कोणती साईट कुठे आहे, परत त्या साईटवर नेमकं उत्खननात कोणती वस्तू सापडली किंवा त्याचं उत्खनन कोणी केलं आणि त्या अनुषंगिक ते प्रश्न विचारतील. त्यानंतर वैदिक काळाबद्दल ते डेफिनेशन विचारतील, जसं की गण म्हणजे काय, श्रेणी म्हणजे काय आणि जे महाजनपद होते 16 त्याच्याविषयी आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आढळतो. तर तुम्हाला लुसेंट किंवा मग कोणतं पण एक इतिहासाचं एन्शियंटचं बुक असेल तर त्याच्यात तुम्हाला हे हमखास मिळून जाईल की महाजनपद, त्याची राजधानी, त्याचा म्हणजे ते भारतात कुठं, त्याची जॉग्राफिकल लोकेशन कुठे होती आणि त्याचे राजे सुरुवातीस संस्थापक कोण होते आणि नंतर त्यांना सक्सेशनमध्ये कोणते राजे आले. तर हा जो चार्ट आहे तो व्यवस्थित करणे गरजेचे आहे. आणि जे गुप्त आणि बाकीचा तो काळ आहे त्याच्यात लिटरेचर, परत त्या राजांच्या काळात नेमकं कोणत्या घटना घडल्या व त्यांनी कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं, ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं असते. म्हणजे कालिदासाने जे कादंबऱ्या लिहिल्या किंवा बाकी अजून कुणी पुस्तकं लिहिली असतील, ते पुस्तक व त्याचा लेखक हा एक चार्ट करणं गरजेचं आहे. आणि मेडिवलमध्ये करताना आपल्याला ते डायनेस्टीचा सिक्वेन्स पाठ असणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक जो राजा होऊन गेला, त्या सुलतान होऊन गेला, त्या सुलतानाच्या काळात कोणते रिफॉर्म झाले, त्याची विचारधारा काय होती आणि तो लिबरल होता, ऑर्थोडॉक्स होता, त्यांनी इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स केले का, हे पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या राजाबद्दल एक परसेप्शन जरी तयार झालं ना तरी आपल्याला MPSC मध्ये प्रश्न सुटतात. म्हणजे जसं की अकबराविषयी तुम्हाला समजलं की तो लिबरल राजा होता, तर आपल्याला एलिमिनेशन मेथडनी ते प्रश्न सुटून जातात. औरंगजेब थोडा ऑर्थोडॉक्स होता, धर्मांध होता, किंवा बाकीच्यांनी कुणी इकॉनॉमिक्स रिफॉर्म केले असतील, कुणी आर्ट अँड कल्चरमध्ये काम केलं असेल, तर त्याच्याविषयी एक आपलं ते परसेप्शन बदलं तर तिथे आपल्याला एलिमिनेशन मेथडनी प्रश्न सॉल्व्ह करणे सोपे जाते. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये येऊया. मॉडर्न हिस्ट्रीवर हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राचा इतिहास. भारतीय राष्ट्रीय चळवळीचं गांधी युग जे आहे त्या दरम्यान घडलेल्या घटना आणि त्यांचा सिक्वेन्स खूप चांगल्या पद्धतीने पाठ करणे आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला सांगितलंच आहे की समाजसुधारक आहेत, त्यांचा कार्यकाळ. इतिहासाचा अभ्यास करताना आहे ना की समाजसुधारक पण असतील ना त्यांचा कार्यकाळ, परत त्यांच्या समकालीन दुसरे समाजसुधारक व त्यांची विचारधारा, हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तुम्हाला इलिमिनेशनने उत्तरापर्यंत पोहोचणे सोपे जाते. पुढचा विषय आहे जॉग्राफी. आता जॉग्राफी या विषयात मुले 14 ते 15 मार्क्स हमखास घेतात, कारण हा विषय सोपा आहे त्या मानाने आणि सिलेबस पण खूप वास्ट नाही आहे.
छोटा सिलेबस आहे. आता याच्यात 3 पॉईंट्स आहेत परत, महाराष्ट्र, भारत आणि जग. तर आपल्याला असं आढळेल की जगाच्या भूगोलावर, भारताच्या भूगोलावर इथं जास्त प्रश्न विचारतात. महाराष्ट्राच्या भूगोलावर त्या पाराने कमी प्रश्न विचारतात, कारण ते मेन्समध्ये जास्त विचारले जातात त्याचे प्रश्न. जगाचा भूगोल पण करताना प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल करणं आवश्यक आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर आढळणाऱ्या मोठ्या नद्या, जंगलं याविषयी प्रश्न आपल्याला विचारताना, आयोग विचारताना दिसते. आणि भारताच्या बद्दल पण भारतात जे मोठे मोठे पर्वतरांगा आहेत, परत नद्या आहेत, पठार आहेत, त्यांचं लोकेशन काय आहे हे व्यवस्थित केलेला तुम्हाला जॉग्राफीमध्ये हमखास मार्क येऊ शकतात. आणि तिसरा एक पॉईंट येतो प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल मध्ये भूरूपे, परत जे व्हॉल्कॅनोज आहेत, पर्वतरांगा आहेत, मग त्या ठोकळ्याच्या आहेत का, कशा फॉर्म झाल्या याविषयी प्रश्न विचारले जातात. तो जॉग्राफीचा विषय सोपा जरी असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण इथे हमखास मुलं 13 ते 14 मार्क्स घेतात. करंट अफेअर्सला तुम्हाला 13 ते 14 मार्क्स येणं अपेक्षित आहे. इतिहासामध्ये पण इथे 10, म्हणजे कधी कधी इतिहासाचा पेपर अवघड येतो, कधी सोपा येतो, त्यामुळे 10 ते 13 मार्क्स येणं अपेक्षित आहे. आणि भूगोलात पण ॲटलिस्ट 14 मार्क्स येणं अपेक्षित आहे. पुढचा विषय आहे पॉलिटी. पॉलिटीचं पण पूर्ण सिलेबस नाही आहे. तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल की भारत, महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन, मग याच्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, तसंच महाराष्ट्राचं पण तुम्हाला मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विधान परिषद, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करणे आवश्यक आहे. पंचायत राजचा थोडाच पार्ट येतो. पंचायत राजवर आपल्याला जास्त प्रश्न आढळत नाहीत, 2 किंवा 3 प्रश्न आपल्याला येताना दिसतात आणि ते बहुतेक सोपे असतात. पंचायत राजचा अभ्यास तुम्ही लवटे सरांचं बुक आहे त्याच्यातून पण करू शकतात, आणि त्याच्या नोट्स असते तर अधिकच उत्तम, किंवा मग जे PYQ आले आहेत ते जर व्यवस्थित केले तर तुम्हाला पंचायत राजमध्ये चांगले मार्क्स येऊ शकतात. आणि पॉलिटी असा विषय आहे की तिथे आपण जे वाचतो तेच आपल्याला पेपरमध्ये विचारलं जातं, त्यामुळे मुलं इथं आउट ऑफ मार्क्स घेतातच. मग इथे आपले आउट ऑफ मार्क्स येणे खूप आवश्यक आहे. इथे मिनिमम 14 तरी आले पाहिजेत. मी म्हणतो 15च आले पाहिजेत, पण लय तर लय 14 तुमच्या बरोबर आलेच पाहिजेत. त्याच्या खाली जाता कामा नये, कारण मग मुलं इथं लीड घेतात. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. आपण दुसऱ्याच्या तुलनेत मागं पडलो तर आपण ह्या स्पर्धेच्या बाहेर फेकलो जातो. त्यामुळे जिथं मुलांना मार्क्स येत आहेत तिथं आपण त्या विषयात आपण आपल्याला चांगलेच मार्क्स यायला पाहिजे, तिथे आपण मागं राहायला नको. आणि जसं सांगितलं की ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना सायन्समध्ये चांगले मार्क्स देतात, मग त्यांचं थोडं करंट अफेअर्स कडे दुर्लक्ष जरी झालं तरी ते बरोबरीला होऊन जातं. पण मग आर्ट्सवाल्यांनी करंट अफेअर्सकडे दुर्लक्ष करणे धोक्याचं ठरतं. तिसरा विषय आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचं पण तुम्ही एखादं बुक आणता मार्केटमधून आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचतात, तर प्रीसाठी ॲटलिस्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचण्याची आवश्यकता नाही. जे सिलेबसमध्ये जे पॉईंट दिलेत ना ते व्यवस्थित पाहून घेणे गरजेचे आहे. त्यात आर्थिक, सामाजिक विकास, म्हणजे इथे जे पॉईंट दिसतात तुम्हाला, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. आता तुम्ही कोणताही पेपर पाहिला आणि तुम्हाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ह्या 2 टॉपिकवर कायम प्रश्न विचारले दिसतात, आणि त्याच्या कन्सेप्टवर प्रश्न विचारतात. त्याची डेफिनेशन काय आहे त्याच्यावर प्रश्न विचारताना तुम्हाला आपण पाहू शकतो आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर विकास नेमकं काय आहे आणि वृद्धी म्हणजे काय, ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. परत शाश्वत विकासाची डेफिनेशन, दारिद्र्यामध्ये जेवढ्या 2 किंवा 3 कमिटी आहेत त्यांची आकडेवारी व्यवस्थित पाठ असणे आवश्यक आहे. समावेशनच्या ज्या योजना आहेत, ज्या केंद्राच्या योजना आहेत किंवा राज्याच्या योजना आहेत त्या व्यवस्थित माहीत असणे गरजेचे आहे.
इथे इकॉनॉमिक्स हा कन्सेप्ट बेस सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाले तरी त्याची रिव्हिजन परत परत करण्याची गरज नाही. त्यामुळे तो व्यवस्थित केला ना, हा इकॉनॉमिक्स हा विषय कायम आपल्याला मार्क देतो. इथं पण तुम्हाला 10 ते 13 मार्क्स बरोबर येणे तुमचे आवश्यक आहे. पुढचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणात मिनिमम 5 किंवा 6 प्रश्न विचारले जातात आणि ते पण कन्सेप्ट बेस असतात. थोडे डेफिनेशन विचारले जातील तुम्हाला. फूड वेब म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोटोन म्हणजे काय, किंवा त्या टर्म कोणी कॉइन केल्या. तर हा सोपा टॉपिक आहे. इथे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही मार्केटमधून कोणतंही एक पुस्तक पर्यावरणासाठी वापरू शकतात. त्यानंतर शेवटचा विषय आहे सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञान ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांना खूप अवघड जातो आणि जे सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना तुलनेने सोपा जातो. तर सामान्य विज्ञानासाठी जास्त काय वाचू नका. कोणतंही एक पुस्तकांना भस्के सरांचं बुक आहे आणि स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचलं तरी आपल्याला 13 ते 14 मार्क्स हमखास येऊ शकतात. पण मग बाकी 11वी-12वीच्या लेवलचं असतं आणि थोडं अवघड प्रश्न असतात. त्यामुळे सायन्स बॅकग्राऊंडवाल्यांना 16 ते 17 त्यांचे प्रश्न बरोबर येणे आवश्यक आहे. आर्ट्सवाल्यांना ॲटलिस्ट 13 तरी प्रश्न त्यांचे बरोबर येणे आवश्यक आहे. याच्या खाली जाता कामा नये. कारण याच्या खाली तुम्ही गेले तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाण्याची शक्यता वाढते. सामान्य विज्ञानमध्ये 3 पॉईंट्स आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर बायोलॉजी तुलनेने सोपी आहे आणि म्हणजे तुम्ही पुस्तकातून जसं वाचताल तसंच तुम्हाला पेपरमध्ये तसेच प्रश्न येतात. पण केमिस्ट्री आणि फिजिक्स हे थोडं ॲप्लाइड असतं आणि परत ते 5 प्रॉब्लेम पण येतात. तुम्ही जे PYQ केले प्रॉब्लेमचे सगळे, तर तुम्हाला 5 पैकी 3 तरी प्रॉब्लेम तुमचे टॅकल होऊ शकतात. आर्ट्सवाल्या मुलांनी पण ज्या आधी PYQ आले आहेत प्रॉब्लेमवाले, ते जरी व्यवस्थित केले तरी 3 प्रॉब्लेम तुमचे बरोबर येऊ शकतात. तर प्रयत्न करा की सायन्समध्ये मॅक्सिमम मार्क घेण्यात कसे येतील. याला जास्त काही वापरू नका. खूप काही वाचण्याची गरज नाही. भस्के सरांचं बुक वाचा आणि स्टेट बोर्डचं वाचा. मुलांचा आधी अजून एक प्रश्न असतो की टाइम कसा युटिलाइज करावा अभ्यासाचा. कोणता विषय आधी वाचावा, कोणता नंतर वाचावा, किंवा मग रिव्हिजन कधी कराव्या. मी म्हणतो की प्रीला मिनिमम 2 महिने सफिशियंट आहेत. 2 महिने तुम्ही चांगला जर अभ्यास केला तर तुम्हाला हमखास चांगले मार्क येऊ शकतात. आता मी हा एक चार्ट बनवलेला आहे विषयांचा. पेपरच्या लगतच्या पूर्वी कोणते विषय वाचावे. तर पेपरची डेट आहे त्याच्या लगतच्या पूर्वी आधी ते 3 दिवस असतात त्याच्यात करंट अफेअर्स वाचून घ्यावं. मी हा चार्ट असा का तयार केला की म्हणजे तुम्ही पॉलिटी वाचलं ना, जसं म्हणजे जे तुम्ही पुस्तकात वाचता तेच तुम्हाला पेपरमध्ये आलेलं दिसतं. तसं हिस्ट्रीचं नाही आहे. हिस्ट्रीचे सिलेबस पण खूप मोठा आहे आणि आपण कितीही वाचलं तरी प्रश्न तिसराच काही येऊन जातो. त्यामुळे मग लगतच्या पूर्वी असे विषय वाचा की जे पुस्तकात आहे तेच पेपरमध्ये रिफ्लेक्ट होईल. करंट अफेअर्स लगेच वाचणे का गरजेचं आहे की आता सिलेबस पण खूप मोठा असतो करंट अफेअर्सचा आणि आपण विसरतो. पण तुम्ही लगत पूर्वी वाचलेलं असेल ना तर करंट अफेअर्सचे तुम्हाला लिंक लागते, काहीतरी इलिमिनेशन जमतं. त्यामुळं पेपरच्या लगत पूर्वी तुम्ही 3 दिवस करंट अफेअर्स वाचा. त्याच्या आधी तुम्ही पॉलिटीला 2 दिवस देऊ शकता. म्हणजे प्रत्येक विषयासाठी मग तुम्ही 2-2 दिवस देऊ शकता. जॉग्राफीसाठी 2 दिवस, इन्व्हायरमेंटसाठी एखाद दिवस, सायन्ससाठी 2 दिवस, इकॉनॉमीसाठी 2 दिवस. हे मी रिव्हिजनचं सांगतोय. म्हणजे पेपर होण्याच्या आधी जे रिव्हिजन करावे लागते त्यासाठी. हिस्ट्रीसाठी 2 दिवस. 15 दिवसात आपली व्यवस्थित रिव्हिजन होऊन जाते. परीक्षेचे जे 15 दिवस असतात त्याच्यात रिव्हिजन होणे खूप आवश्यक असते. कारण आपण आधी कितीही वाचलं असेल तर आपण ते विसरतो. आणि रिव्हिजनसाठी एक बेस्ट मेथड आहे की तुम्ही नोट्स काढण्याची सवय लावा. नोट्स जर असतील तुमच्याकडे तर तुम्हाला कमी टायमात तुमच्या जास्तीत जास्त रिव्हिजन होतील आणि
जे अनावश्यक आपल्याला पुस्तकामध्ये डेटा दिलेला असतो तो आपल्याला टाळता येतो. आणि नोट्स अशा काढा की म्हणजे शॉर्टमध्ये काढा, आणि जे तुम्हाला येतंय ना ऑलरेडी की आता तुम्ही ते कधीच विसरणार नाही, किंवा तुम्हाला राष्ट्रपतीचं कलम विचारलं ते तुम्ही विसरणार नाही, तर असं नोट्समध्ये आलं नाही पाहिजे. नोट्समध्ये अशा गोष्टी आणायच्या की ते तुम्ही विसरताल. आणि नोट्स बनवताना सिलेबस वाईज बनवा. सिलेबसमध्ये जे पॉईंट्स आहेत ना ते वर लिहा, आणि त्याच्या खाली त्याच्याविषयी माहिती त्या पॉईंटविषयी इलॉबरेट करा त्या पॉईंटला. म्हणजे काय होतं की तुमच्या नोट्स प्रिसाईज बनतात. आणि नंतर PYQ सॉल्व करून तुम्हाला काही वाटलं की आपलं एखादं सिलेबसमधला एखादा टॉपिक आपला नोट्समध्ये कव्हर होत नाही, तर ते तुम्ही नंतर नोट्समध्ये ॲड करू शकता. तर नोट्स असणे खूप आवश्यक आहे. त्याने आपला खूप वेळ पण वाचतो, आणि जेवढा वेळ वाचेल तेवढे आपल्या रिव्हिजन पण होतात, आणि जेवढा रिव्हिजन होतील तेवढं लक्षात राहिलं तेवढेच आपल्या मार्क्स येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नोट्सचं अनन्यसाधारण महत्त्व आहे या परीक्षेसाठी. तर ह्या सिक्वेन्सनी तुम्ही रिव्हिजन करा. तिसरा पॉईंट आहे PYQ. हा खूप आवश्यक पॉईंट आहे, कारण हे जर तुम्ही चांगलं केलं तर तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. तुम्ही पाहाल की समज 100 प्रश्न येत असतील एक्झाममध्ये, तर हार्डली 50 प्रश्न आपल्याला आपण जे वाचले त्यातून येत असतात. पुढचे 25 प्रश्न आपण जे वाचले त्यातून काहीतरी लिंक असते, म्हणजे इलिमिनेशन मेथडने आपण काढू शकतो, किंवा काहीतरी वाचलंय आणि ते आठवतंय बाबा मग हे नाही किंवा ते असू शकतं, असं अंदाज बाजून आपण पुढचे 25 प्रश्न सोडू शकतो. पण शेवटचे जे 25 प्रश्न असतात ते एकदम अननोन असतात, ते आपल्या वाचण्यात कधीच आले नसतात. आणि हे खरी कॉम्पिटिशन इथंच असते. हे जे 25 प्रश्न ज्याचे जास्तीत जास्त बरोबर येतील तो कट ऑफ पार करतो व तो एक्झामसाठी क्वालिफाय होतो. तर PYQ का सोडवायचे की हे जे 25 प्रश्न आहेत ना आपल्याला मॅक्सिमम किती बरोबर आणता येतील याचा प्रयत्न करायचा. PYQ सोडवल्यामुळे आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे, आणि आयोग कसा विचार करतं, आणि म्हणजे कसं म्हणजे कोणत्या लॉजिकनी प्रश्न पेपरमध्ये टाकतं हे आपल्याला समजतं. तुम्ही PYQ सोडत नसाल तर तुम्ही एका रेंज पण येताल. कसं कट ऑफ जर 105 वगैरे लागत असेल तर तुम्ही 100 पर्यंत जातात, पण 100च्या पुढे तुमची गाडी जात नाही. तर हे जे हा जो डिस्टन्स असतो 5-6 मार्काचा तुमच्या कट ऑफ आणि तुमच्या मार्क्समध्ये, हा पार करण्यासाठी PYQ सोडवणे खूप आवश्यक असते. PYQ सोडवताना कोणतंही मार्केटमधलं बुक आणू नका. डायरेक्ट आयोगाच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्स मारून आणा, आणि त्या तुम्ही आधी टाईम लावून नाही सोडवलं तरी चालतील, नंतर टाईम लावून सोडवा. आणि एकदा सोडवल्या तर किती बरोबर आले किती चुकीचे आले हे पाहतोच आपण, पण मग परत एकदा हे पाहायचं की मग माझं जे बरोबर आलं ते का बरोबर आलं, मी त्यावेळेस काय विचार केला होता, आणि चुकलं जर असेल तर माझं का चुकलं, मला काय विचार करायला पाहिजे होता, आणि आयोगाला काय अपेक्षित आहे. असं केल्याने तुमचं लॉजिक व्यवस्थित डेव्हलप होतं, आणि आयोगाला जे अपेक्षित उत्तर आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही यशस्वी होता. आणि जेवढं तुम्ही PYQ सोडवाल तुमची तेवढी ॲक्युरेसी वाढते, तेवढं इंट्युएशन वाढतं तुमचं. तर PYQ सोडवणे खूप आवश्यक आहे. आता प्रीसाठी तुम्ही राज्यसेवा प्रीचा पेपर सोडवतातच, पण तुमच्याकडे वेळ असेल तर ज्या आधी STIच्या मेन्सच्या एक्झाम आहेत आणि STI ASOच्या जे पेपर्स आहेत प्रीचे मेन्सचे, तर तुम्ही STIचे सोडवले तर तुमचं इकॉनॉमिक्स हा विषय चांगला होऊन जातो. आणि जर तुम्ही ASOचे प्रश्न सोडवले तर तुमचं पॉलिटी हा सेक्शन चांगला होऊन जातो. तर तुम्हाला टाईम मिळाला तर ते पण प्रश्न सोडवा. इथे पूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये PYQ ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे टेस्ट सिरीज. खूप मुलं विचारताना दिसतात की टेस्ट सिरीज लावण्याची काय गरज आहे. तर टेस्ट सिरीज लावण्याची अत्यंत गरज आहे, कारण शेवटी तुम्हाला त्या 2 तासात परफॉर्म करायचं आहे, आणि त्या 2 तासात तुम्हाला तुमची ती प्रॅक्टिस पाहिजे. तुम्हाला आता 100 मीटर जर पळायचं असेल तर तुम्हाला आधी प्रॅक्टिस आधी पळून पाहावं लागेल 100 मीटर,
तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला कळेल की माझं कुठं चुकतंय, मला काय इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज लावणे खूप आवश्यक आहे. तर टेस्ट सिरीजमुळे तुमच्या ज्या सिली मिस्टेक असतात त्या कमी होतात. आता काही मुलांची कंप्लेंट्स असते की माझी प्री 3 मार्कांना राहिली, 4 मार्कांना राहिली. तर त्यांचा अभ्यास नाही असं नाहीये. त्यांचा मेन प्रॉब्लेम हा आहे की ते पेपरमध्ये सिली मिस्टेक करतात. टेस्ट सिरीज लावल्याने दुसरा फायदा असा होतो की तुम्हाला जो पेपरच्या वेळेस जे प्रेशर येतं ते तुम्हाला टॅकल करता येतं. जर तुम्ही डायरेक्ट पेपरला गेले तर प्रेशरमुळे तुमच्या खूप चुका होतात. पण तुम्ही टेस्ट सिरीज लावल्या तर तुम्हाला त्या टेस्ट सिरीजच्या वेळेस ते प्रेशर कसं हँडल करावं हे तुम्हाला समजतं. अजून एक टेस्ट सिरीजचा असा फायदा होतो की टाईम मॅनेजमेंट कसं करावं. बऱ्याच जणांचं असं होऊन जातं की एकाच प्रश्नात ते जास्त वेळ घुटमळतात. म्हणजे 3-3, 4-4 मिनिटं एकाच प्रश्नावर ते विचार करत बसतात आणि मग पुढं तुम्ही एक्झॉस्ट होता आणि मग बाकीचे जे प्रश्न आहेत त्यांना तुम्ही योग्य न्याय देत नाही. एक वेळेचा अभाव होतो, त्यामुळे तुमची घाई होते आणि तिथं तुम्ही सिली मिस्टेक करून बसतात आणि घाईघाईत तुम्ही काही उत्तर टिक करून येतात. तर हे टाईम मॅनेजमेंट कसं करावं हे पण आपल्याला टेस्ट सिरीजमुळे समजतं. आणि ते 2 तासामध्ये आपण काय चुका करणार आहेत ते आधीच आपल्याला रेक्टिफाय होऊन जातात टेस्ट सिरीज लावल्यामुळे. त्यामुळे टेस्ट सिरीज कोणती लावावी, मार्केटमध्ये 2-3 टेस्ट सिरीज चांगल्या आहेत. खाटेकर सरांची पण छान टेस्ट सिरीज आहे. तुम्ही कोणती लावू शकता मार्केटमधली. एक लावली तरी चालेल, बाकी तुम्ही घरी आणून पेपर सोडवले तरी चालतील. पण तिथं जाऊन टेस्ट सिरीज लावा, म्हणजे त्या वातावरणात तुम्हाला पूर्ण सिम्युलेशन होतं. मग त्या वातावरणात आपल्याला काय काय अडचणी येतात ते पण समजतं. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा रॅदर दॅन घरी आणून ते सॉल्व्ह करणे. धन्यवाद. तुम्हाला काही अडचणी असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा मग टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही तुमच्या क्वेरी विचारू शकता. व पुढील विषयावाई सिरीज पाहण्यासाठी टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनल व टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.